नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। सच्चिदानन्दरूपा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बघा सगळे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हरि बोल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री शुकदेव जी महाराज की जय। बोलो जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पत्तर भगवान श्री बालकृष्ण परमात्मा की प्रतिमा स्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण भागवताच्या या परमपावन आणि पवित्र कथेचा आज हा तृतीय दिन आहे आणि हे तृतीय सत्र आहे। अनंत करुणानिधान अनंत करुणाघन लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगम्य अशा प्रकारच्या भगवंताच्या लीला आहेत। श्रीमद् भागवतामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जरी असेल तरी भगवंताच्या चरित्राच्या सोबतच अन्यान्य भक्तांच्याही लीला चरित्रांचा या ग्रंथामध्ये उल्लेख केला गेलेला आहे आणि म्हणूनच ग्रंथाचं नावच भागवत आहे। भगवंताचे जे भक्त आहेत त्या भगवत भक्तांनाच भागवत म्हटलं गेलेलं आहे। भागवत या शब्दाचा अर्थच आहे भक्त। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत आणि कराल तेही सत्य करा। भागवत या शब्दाचा अर्थ भक्त आहे आणि म्हणून ग्रंथाचं नाव भागवत आहे। याचा अर्थ भगवंताच्या लीलांना अनुसरून अन्यान्य भक्तांच्याही लीला चरित्रांचा या ठिकाणी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे। जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ त्याचबरोबर पांढरा ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा। कालपर्यंत आपण विषय पाहिला श्रीमद भागवत ग्रंथाचा आपण मंगलाचरण पाहिलेला आहे।
मंगलाचरणामध्ये भगवान परमात्मा सुखदेवजींना वंदन केल्याच्या नंतर काल आपण एक प्रसंग पाहिला. नारद महर्षी आणि भक्तिमाता यांची झालेली भेट, त्याच्या माध्यमातून भक्तिमातेच्या जीवनामध्ये जे अलौकिक अशा प्रकारचं दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती नारदांच्या माध्यमातून कशा पद्धतीने झाली कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. भागवत कथेच्या माध्यमातून फार दिव्य अशा प्रकारची लीला त्या ठिकाणी घटित झालेली आहे. संकादिक महर्षी कथेचे वक्ते आहेत, नारदजी यजमान आहेत. 7 दिवसपर्यंत कथा चालल्याच्या नंतर 7व्या दिवशी कथेमध्ये एक चमत्कार घडतो. आपण काल पाहिलं. भक्ती सुतवतो तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित संकीर्तन चालू होतं आणि त्या संकीर्तनामध्ये भक्ती माता आपल्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. संत महात्मे या घटनेचं वर्णन करतात. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आचेपळे होती आणि सिद्ध आणून लावली पंथे का. भक्तिमातेच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला हा दिव्य अशा प्रकारचा चमत्कार ज्या वेळेला नारदांनी पाहिला, सगळ्यात जास्त आश्चर्य जर कोणाला वाटलं असेल तर ते नारद महर्षींना वाटलं. कारण नारदांनी प्रयत्न केले होते, काल आपण पाहिलं. ज्ञान आणि वैराग्य यांना चेतना आणण्याकरता नारद महर्षींनी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. वेद वेदांत घोषश्च गीता पाठेर मुहुर्मुहू, वेद वेदांताचा घोष त्या ज्ञान वैराग्याच्या कानामध्ये त्यांनी म्हटला, गीतेचा पाठ कानामध्ये म्हटला. परंतु जोपर्यंत वेदांताचा घोष चालू आहे, जोपर्यंत गीता पाठ चालू आहे, तोपर्यंत त्यांना चेतना येते. नंतर ते पुन्हा विशुद्ध अवस्थेला प्राप्त होत आहेत. ही ज्या वेळेला नारदांनी पाहिलं, नारदांनी भक्तिमातेला आश्वासित केलं आणि नारद तिथून निघून गेलेले आहेत. हरिक्षेत्र हरिद्वार या ठिकाणी आल्याच्या नंतर संकादिकांची आणि नारदांची भेट होते. संकादिकांच्या माध्यमातून भागवत कथेचं आयोजन करण्यात येतं आणि त्या आयोजनामध्ये, त्या भागवतामध्ये भक्तिमातेच्या या ज्ञान आणि वैराग्य नावाच्या 2 मुलांना चिरतारुण्य अशा प्रकारचं प्राप्त होतं. हे आपण कालच्या कथासत्रामध्ये पाहिलेलं आहे. नारद महर्षींनी भक्तिमातेला दिलेलं जे अभिवचन आहे, आजही आपल्याला ते सार्थ झालेलं दिसून येतं. नारदांनी भक्तिमातेला अभिवचन दिलं की माते, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका, मी कलियुगामध्ये घराघरामध्ये तुमची प्रतिष्ठापना करणार आहे. आणि आज घराघरामध्ये भक्तीचं वातावरण आहे. अगदी काही मनुष्य कोणाच्या ना देवतांतरामध्ये भिन्नता असेल. कोणी रामाची भक्ती करत असेल, कोणी कृष्णाची भक्ती करत असेल, कोणी मारुतीरायाची भक्ती करत असेल, कोणी पांडुरंगाची भक्ती करत असेल. भक्ती करणाऱ्यांच्या साधनेमध्ये कदाचित बदल असेल, पण भक्ती करत नाही असा मनुष्य आपल्याला सहसा पाहायला सापडत नाही. आता काही नास्तिक लोक असतात, त्यांचा विषय सोडून द्या. परंतु भक्ती ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये करतात. देखील मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील. माणसाचा स्वभावच भजनशील असतं. आणि म्हणून प्रत्येक घराघरामध्ये भक्तिमातेची प्रतिष्ठापना ही नारदांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे. नारदांनी ज्यावेळेला हे आश्चर्य पाहिलं, ज्ञान आणि वैराग्य तारुण्याला प्राप्त झालेले आहेत आणि कथेमध्ये सुंदर अशा प्रकारचं नृत्य चाललेलं आहे. नारद महर्षी संकादिकांच्या जवळ आलेले आहेत. संकादिकांना ते विचारतात की महाराज, या भागवत कथेचा दिव्य अलौकिक अशा प्रकारचा महिमा मी आत्ताच माझ्या डोळ्यांनी पाहिला. ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य प्राप्त झालेलं आहे, हे मी आत्ताच माझ्या डोळ्यांनी पाहिलं. का अगाध महिमा आहे भागवत कथेचा. पण मला असं वाटतंय की भागवत कथेचा हा महिमा जो आहे तो इथपर्यंतच सीमित आहे का याचा आणखीन काही विशेष महिमा आहे. भागवत कथेच्या माध्यमातून फक्त ज्ञान आणि वैराग्यांचाच उद्धार होऊ शकतो का आणखीन कोणाचाही उद्धार होऊ शकतो. माझा प्रश्न हा सर्वसामान्य लोकांच्या करता आहे, सर्वसामान्य जनांच्या करता आहे की या भागवताच्या कथेनं सर्वसामान्य जनांचा उद्धार होतो. संकादिक महर्षी मंद हास्य करत आहेत, स्मित हास्य करत आहेत आणि संकादिकांनी सांगितलं, म्हणे नारदजी, वर्याने शते प्रश्न, तुमचा प्रश्न हा अत्यंत सुंदर आहे आणि हा प्रश्न लोकहितकारक आहे. लोकहितकारक, कारण या प्रश्नाचं जे मी उत्तर तुम्हाला देणार आहे ना, त्या उत्तराच्या माध्यमातून याच्यावर प्राणमात्रांच्या कल्याणाचा हेतू त्या उत्तरामध्ये दडलेला आहे. कारण या भागवत कथेच्या माध्यमातून केवळ ज्ञान वैराग्यांसारख्या सत्वशील पुरुषाचाच उद्धार होतो असं नाही महाराज. या भागवत कथेच्या माध्यमातून अशाही पुरुषाचा उद्धार होतो की जो नित्य पापामध्ये रत आहे, जो अत्यंत महान अशा प्रकारचा पापी आहे. अशा महान पाप्याचा उद्धार सुद्धा भागवताच्या कथेने होतो. ज्या पापाला निष्कृती नाही,
ज्या पापाला कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही, ते एवढं अगाध एवढं गहन असणारं पाप, परंतु त्या पाप्याचा उद्धार सुद्धा या भागवत कथेच्या माध्यमातून होतो. नारदांनी विचारलेला प्रश्न गोड आहे. नारद महर्षी विचारतायत, के विशुद्धन्ति वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन. या सप्ताह यज्ञाच्या माध्यमातून, या भागवत कथेच्या माध्यमातून कोणाकोणाचा उद्धार होतो त्यावेळेला संकादिक महर्षींनी दिलेलं उत्तर आहे, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. कोणाचा उद्धार होतो महाराज? ये मानवा पापकृतस्तु सर्वदा, सदा सर्वदा. काही लोकच असे असतात महाराज, पुण्यकर्म तर सोडाच, परंतु केवळ पाप कर्मामध्ये ज्यांची रती असते, पाप केल्याशिवाय ज्यांना जमतच नाही, अशी काही लोक मिळतात महाराज पाहिला. त्याला पापाच्या शिवाय त्याला करमतच नाही. दररोज घरातून उठून बाहेर आल्याच्या नंतर कोणी ना कोणीतरी एखादा बकरा शोधायचाच, की काही ना काहीतरी त्याचं आपल्याला नुकसान करता आलं पाहिजे. असे बरेचसे लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. नित्य पापामध्ये जी रती आहे, म्हणजे काय असते, स्वभावच एखाद्याचा बनलेला असतो तसा. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा सतत चांगलं कार्यच करण्यामध्ये राहतो, एखाद्याचा स्वभाव दुसऱ्याला मदत करण्यामध्ये असतो, परंतु एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा केवळ दुसऱ्याला त्रास देण्याकरता आहे, किंबहुना त्यांचा पिंडच तशा पद्धतीचा बनलेला असतो. अशाही व्यक्तीचा उद्धार हा भागवत कथेच्या माध्यमातून होतो. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रताः. सतत दुराचारामध्ये ज्याची रती आहे, अशाच उद्धार भागवत कथेच्या माध्यमातून होता. बरं, पुढे वर्णन करतायत, क्रोधाग्निदग्धः. क्रोधाच्या माध्यमातून ज्याचा अंतःकरण दग्ध झालेला आहे, अशा क्रोधाग्निदग्ध मनुष्याचा उद्धार सुद्धा भागवत कथेच्या माध्यमातून होतो. कुटील कुटील म्हणजे ज्याचा वाईट स्वभाव हा वरून आपल्याला दिसत नाही, परंतु अंतःकरणातून मात्र वाईट, दुसऱ्याचा वाईट स्वभाव अशी इच्छा असणारा, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये कपटी म्हणतो, अशा कपटी व्यक्तीचा उद्धार सुद्धा भागवताच्या कथेत होतो. कुटीलः च कामिनः. जो कामी आहे, म्हणजे काम क्रोध लोभी पुरुषाचा उद्धार सुद्धा भागवताच्या कथेत होतो. याचा अर्थ असा नाही की आपण भागवताची कथा ऐकायची आणि मग तिकडे जाऊन नको ते धंदे करायचे. असं जर करून करत असेल तर त्याचा उद्धार भागवताच्या कथेने काय, कशानंच गंगेमध्ये दररोज जरी स्नान करत राहिला आणि इकडे पाप जर करत राहिला तर अशा व्यक्तीचा उद्धार होत नाही. महाराज संत महात्म्य वर्णन करतात, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचेनी बापे. तीर्थाच्या बापालाही ते पाप जात नाही, आणि म्हणून मन संकल्पाने केलेलं पाप कधीच जाऊ शकत नाही. परंतु अज्ञानावस्थेमध्ये झालेलं जे पाप आहे, त्या पापाची निष्कृती, त्या पापामधून उद्धार हा भागवताच्या कथेनं होतो. नारदांनी चरणावर मस्तक ठेवलेलं आहे संकादिकांच्या, आणि संकादिकांना ते विचारतात, महाराज हे फक्त तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकायचं आहे का, याला काही पुरावाही आहे? एखादा व्यक्ती जर पहिलवानाचं वर्णन करू लागला, अमुक अमुक असा पहिलवान, काय त्याची ताकद आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे, परंतु विश्वास कधी बसेल महाराज? ज्या वेळेला त्याची एखाद्या दुसऱ्या पहिलवानाबरोबर लागलेली कुस्ती आहे, ती कुस्ती पाहिल्यानंतर त्या पहिलवानाच्या ताकदीवर, त्याच्या सामर्थ्यावर आपल्याला विश्वास बसेल. नुसतं सांगण्यावरून होणार नाही. नारदांनी सांगितलं म्हणजे, महाराज तुम्ही फक्त आम्हाला सांगता की पापाचा उद्धार होतो, पण तुमच्या सांगण्यावर माझा विश्वास नाही. याला काही पुरावा आहे, याला काही इतिहास आहे? मग याच्या संदर्भामध्ये एक पुराण, एक इतिहास सांगतायत. भागवतामध्ये त्या प्रकरणाला गोकर्णोपाख्यान म्हणतायत. फार गोड प्रसंग आहे. तुंगभद्रा नावाची नदी आहे, आणि या तुंगभद्रा नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव, त्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. विवाह होऊन बरेच वर्ष झाली, परंतु पोटी पुत्र संतान नाही, म्हणून अत्यंत उद्विग्न आहे, चिंतित आहे. त्याला सतत असं वाटत आहे की काय मी असं पाप केलं असेल, काय माझ्याकडून कोणत्या जन्मामध्ये असा अपराध गुन्हा झाला असेल की मला पुत्र संतती नाही. जोपर्यंत पुत्र संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाचा उद्धार होणं शक्य नाही, त्याला सद्गती प्राप्त होत नाही, आणि म्हणून पुत्राची नितांत आवश्यकता आहे. जो नरकातून तारून घेऊन जातो त्याला तर पुत्र म्हणतात, आणि म्हणून पुत्राची नितांत आवश्यकता आहे. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण अशा प्रकारच्या अखंड चिंतेमध्ये आहे. त्याची चिंता एवढ्यावर सीमित नाही. त्या आत्मदेवाने एक गाय पाळलेली आहे. तो त्या गायीलाही कुठल्या प्रकारची संतती वासरू वगैरे होत नाही. त्याने त्याच्या अंगणामध्ये झाड लावलं तर त्या झाडाला फळ येत नाही.
बाजारातून एखादं फळ आणलं तर ते बाजारातून आणलेलं फळी घरी आणलं आणि थोडंसं ठेवून दिलं की ते लगेच नष्ट होऊन जातं. एवढं निष्फळ जीवन. त्याने विचार केला काय धिक्कार असावा या जीवनाचा. आणि आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण जंगलामध्ये गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर आत्महत्या करणार, पण तेवढ्यामध्ये त्याच्या कानावर काही शब्द आलेले आहेत. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम गोपाल कृष्ण भगवान की. हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्याच्या उद्देशाने एका निर्जल अशा विहिरीच्या काठावर बसलेल्या तेवढ्यामध्ये त्याच्या कानावर शब्द पडले, हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. पाहिलं त्याने एक दिव्य असा महात्मा, एक साधू, ज्याच्या मुखमंडलावर, ज्याच्या मुखकमलावर महान अशा प्रकारच्या तपश्चर्येचं तेज आहे. साधू रस्त्याने निघालेला आहे. आत्मदेवजीनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर साधूच्या जवळ गेलेले आहेत. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत दंडवत नमस्कार केलेला आहे आणि बाजूला उभा आहे. मान खाली घातली. महाराज डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित होत आहेत. साधूने त्याच्याकडे पाहिलं. साधूने विचारलं, म्हणे महाराज हे ब्राह्मण देवता, तुमचा चेहरा म्लान वदन आहे आणि नेत्रातून अश्रुपात होत आहे. वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. काय कारण आहे तुमच्या दुःखाचं? काय रडता? का तुमचा चेहरा म्लान आहे? आत्मदेवाने सांगितलं, म्हणे महाराज माझ्या जीवनामध्ये एक दुःख नाही, माझं जीवन दुःखाने परिपूर्ण आहे. आणि खरं सांगू का देवा, मी तर आत्महत्याच करण्याकरता या जंगलामध्ये आलेलो आहे. तुमची भेट झाली, तुमचं दर्शन घ्यावं म्हणून तुमच्या जवळ आलो, पण मी आता आत्महत्या करणार आहे. त्या साधूने कानाला हात लावला. अरे आत्महत्या करण्यासारखं एवढं काय असं तुझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे? आत्मदेवाने सांगितलं, म्हणजे महाराज मला पुत्र संतती नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे. तो साधू हसला. त्याने सांगितलं, म्हणे दादा जगामध्ये तू काही एकटा नाहीस की तुला पुत्र संतती नाही. असंख्य हजारो लोक आहेत, कोट्यवधी अब्जावधी लोक आहेत की ज्यांच्या पोटी पुत्र संतती नाही. आत्महत्या करण्यासारखं याच्यामध्ये काय? आत्मदेवाने सांगितलं, म्हणे महाराज केवळ मला पुत्र संतती नाही हे माझं दुःख नाही, मला तर पुत्र नाहीच नाही, पण मी जी गाय पाळली, या माया पाळले ते धेनू हो, जी मी गाय पाळलेली आहे ती गाय सुद्धा वांझ आहे, तिलाही पुत्र संतती नाही. मी जर या माया कल्पितो वृक्ष, मी जर एखादं झाड माझ्या अंगणामध्ये लावलं तर त्या झाडालाही फळ येत नाही. आणि बाजारातून यत फलम मत गृहायातम तच्च शीघ्रम विनश्यती. मी जर एखादं फळ बाजारातून आणलं तर ते फळही शीघ्र लगेचच्या लगेच नष्ट होऊन जातं. एवढं निष्फळ माझं जीवन आहे आणि म्हणून मी आत्महत्या करण्याकरता आलेलो आहे. त्या साधूने सांगितलं, म्हणे हे ब्राह्मण देवता पुन्हा एकदा विचार करा. जगामध्ये तुम्ही काही एकटे नाहीत की ज्याला पुत्र संतती नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला पुत्र संतती नाही ही भगवंताने तुमच्यावर केलेली एक प्रकारची करुणाच आहे, एक प्रकारची कृपाच आहे. कारण तुम्हाला परमार्थ करण्याकरता बराचसा वेळ, भरपूर वेळ भगवान परमात्म्याने प्रदान केला. ज्याला पुत्र संतती आहे तुम्हाला काय वाटतं ते सुखी आहेत? ज्याला पुत्र संतती भरपूर आहे ते काय सुखी आहेत का महाराज? आत्मदेवाने सांगितलं, देवा मी तुमचं प्रवचन ऐकण्याकरता इथं आलेलो आहे. हे ऋषीवर, मला जर तुम्हाला द्यायचं असेल काही तर मला वरदान द्या पुत्र संतती होण्याचं. हे तुमचं प्रवचन मला सांगू नका. तुम्हाला काय कळणार आहे? पुत्राच्या माध्यमातून प्राप्त होणार जे सुख आहे याची कल्पना तुम्हाला काय नाही. तो लहान मुलगा, लहान छोटंसं पोरग ज्यावेळेला बाबा 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 करत जवळ येतं ना, त्यावेळेला त्याच्या तोंडातून ते बाहेर पडलेले शब्द ऐकताना जो काय आनंद होतो ना, तो आनंद तुम्हाला संन्याशाला काय कळणार आहे? म्हणून द्यायचं असेल तर मला पुत्र संततीचं वरदान द्या. साधूने महाराज डोळे मिटलेले आहेत आणि साधूने पाहिलं आत्मदेवाचं भविष्य पाहिलेलं आहे, त्याचा भूतकाळ पाहिलेला आहे आणि डोळे उघडले. आश्चर्याचा धक्का बसला त्या साधूला आणि साधूने सांगितलं, म्हणे आत्मदेवा हे ब्राह्मण देवता काही आत्महत्या वगैरे करू नका. का? कारण या जन्मामध्ये तर लक्ष देऊ नये का, या जन्मामध्ये तर तुम्हाला पुत्र संतती नाहीच नाही, पण पुढच्या 7 जन्मामध्ये तुम्हाला पुत्र संततीचा योग नाही. म्हणे 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत. कपाळ वळवून तो ब्राह्मण रडायला लागला. त्याने सांगितलं, म्हणजे महाराज काय हे केलं तुम्ही? माझं दुःख हे एका जन्मापुरतं होतं. मला वाटलं या जन्मामध्ये मला पुत्र संतती नाही म्हणून मी आत्महत्या करायला निघालो, कदाचित मला पुढच्या जन्मामध्ये पुत्र होईल. पण माझं दुःख तर तुम्ही आता 7 पटीनं वाढवलं. म्हणून
एक तर मला ही गोष्ट तुम्ही सांगायला नव्हती पाहिजे, मला सांगितली. माझं दुःख 7 पटीनं वाढलं. माझं दुःख वाढायला कारण आता तुम्ही आहेत. आता तर नक्की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या या आत्महत्येचं पाप जे आहे ते पाप सगळं तुम्हाला लागणार आहे. त्या साधूला वाटलं अरे हे काय झालं, म्हणजे उगीच याच्या भानगडीमध्ये पडलो. म्हणून तर साधू संतांनी नको त्या उपदेपामध्ये पडायचं नसतं. मी उगीच याच्या भानगडीमध्ये पडलो आणि आता हे ठीक आहे थांब 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 म्हणे, मी तुझ्याकरता काही उपाय करतो. साधूने डोळे मिटले, तपश्चर्याचं पुण्य पानाला लावलं आणि साधूच्या हातामध्ये एक दिव्य अशा प्रकारचं फळ निर्माण झालं. ते फळ त्याने आत्मदेवाला दिलं. त्याने सांगितलं म्हणे महाराज दादा, हे फळ तुम्ही तुमच्या पत्नीला खाण्याकरता द्या. नक्कीच त्याला गर्भधारणा होईल आणि तिच्या जीवनामध्ये त्याला पुत्र संततीची प्राप्ती होईल. ते फळ घेतलं, त्याने घरी घेऊन आला, आपल्या पत्नीला ते फळ दिलं आणि फळ देत असताना त्याने सांगितलं हे पहा, हे फळ एका साधूने मला दिलेलं आहे. हे फळ योग्य मुहूर्त पहा, फळ भक्षण कर, याच्याने तुला गर्भधारणा होईल, आपल्याला संतत होईल, आपल्याला मुलगा होईल, बाळ होईल. आणि ते फळ देऊन आत्मदेव जे आहेत हे बाहेर निघून गेलेले आहेत. फळ त्या आत्मदेवाची जी पत्नी आहे, जिचं नाव भागवतकार धुंदुली सांगतायत. धुंदुली या शब्दाचा अर्थ परमपूज्य प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराज, रामचंद्रजी महाराज डोंगरे, आपण जर नाव ऐकलं असेल कधी, तर रामचंद्रजी महाराज डोंगरेजी महाराजांनी या धुंदुली शब्दाचा अर्थ केला होता. धुंदुली या शब्दाचा अर्थ आहे दुर्बुद्धी. धुंदुली म्हणजे कोण आहे? दुर्बुद्धी आहे. या आत्मदेवाची पत्नी जी आहे ना, ती धुंदुली म्हणजे दुर्बुद्धी रूपी त्याची ती पत्नी आहे. आणि दुर्बुद्धी म्हटल्यानंतर तिने विचारही दुर्बुद्धीसारखाच करायला सुरुवात केली. तिने विचार करायला सुरुवात केली की चला हे जर फळ मी, हे कुठून आणलं फळ मला माहित नाही माझ्या अनावल्याने, पण हे फळ जर मी आत्ता खाल्लं तर याच्याने काय होईल, मला गर्भधारणा होईल. म्हणून गर्भधारणा झाली तर माझ्या शरीराचा आकार वाढेल आणि शरीराचा आकार वाढला तर मला घरातली कामं होणार नाहीत. म्हणे हे दुर्बुद्धीचा विचार आहे. शरीराचा आकार वाढला तर घरातली कामं माझ्याच्याने होणार नाहीत. मग माझा पती माझ्या ननंदेला इथे घेऊन येईल म्हणे, त्यांच्या बहिणीला इथे घेऊन येईल. मग त्यांची बहीण जर इथं आली तर घरातले चांगले पदार्थ आहेत ते सगळं तीच खाऊन घेईल म्हणे, मला खाण्याकरता काय राहणार नाही, माझं शरीर असं वाढून जाईल. पहा काय विचार आहे, दुर्बुद्धीचा हा विचार आहे. बरं ठीक आहे, चला असंही नाही झालं, पण कदाचित असं होऊ नये कधी, पण या गावावर जर दरोडा पडला, दरोडेखोर आलेली या गावावर जर त्यांनी दरोडा टाकला तर बाकीचे सगळे लोक जीव घेऊन पळतील. म्हणून मला माझ्या शरीराच्या आकारामुळे मला काही पळता येणार नाही, मी त्या दरोडेखोरांच्या तावडीमध्ये सापडेल आणि मला ते मारून टाकतील. त्यापेक्षा नकोच हे फळ. बरं ठीक आहे, चला असंही नाही कदाचित घडलं, पण एखाद्या वेळेला हा गर्भ जर शुक्राचार्यासारखा 12-12 वर्ष जर पोटामध्ये राहिला तर त्या यातना माझ्याच्याने थोड्या सहन होणार आहेत. त्यापेक्षा हे फळ खायला नको. तिने ते फळ घेतलं महाराज, अंगणामध्ये फेकून दिलं. पहा, साधूने संन्याशाने महाराजांनी दिलेला प्रसाद, परंतु तो अंगणामध्ये फेकून दिला. प्रसाद कसाही असो, पण प्रसादाचा अपमान कधी करायचा नसतो महाराज. पुराणांच्या मध्ये एक वाक्य, एक विधान असं आलेलं आहे की भगवंताचा प्रसाद म्हणून जी गोष्ट आपल्याला प्राप्त होते ना, त्याची चव सुद्धा पाहायची नसते असं वर्णन आहे. एखादा प्रसाद खात असताना त्याच्यामध्ये मिठाची कमतरता असणे शक्यता असते. मीठ जर कमी असलं ना, आपण जर नुसतं म्हटलं काय प्रसाद आहे याच्यामध्ये मीठही कमी असं म्हटलं तरी त्याचं पाप तयार होतं. ते पाप आपल्याला लागतं. म्हणून प्रसाद कसाही असेल तो जास्त खायचा तो थोडा खा, परंतु त्याचा अपमान करू नये. या साधूने दिलेल्या प्रसादाचा अपमान झाला, अंगणामध्ये ते फळ फेकलं गेलं. पण साधूची तपश्चर्या महाराज, ते फळ म्हणजे काय सामान्य आहे का? सामान्य फळ नाही, साधूची तपश्चर्या आहे. ते फळ लुडकत 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 ज्या ठिकाणी अंगणामध्ये गाय बांधलेली आहे वठ्यामध्ये, त्या गायीच्या समोर ते फळ गेलं महाराज. आणि हे काय नवीन पदार्थ आहे म्हणून गायीनं नाकाने त्याचं श्वास सुगंध घेतलेला आहे आणि खाण्यासारखं वाटलं म्हणून तिने ते फळ खाऊन घेतलं. इकडे आत्मदेवाची जी पत्नी आहे ती चिंतित आहे आणि तिला भेटण्याकरता तिची बहीण आलेली आहे. त्या बहिणीने विचारलं का ग, का अशी उदास बसलेली आहेस? तिनं सांगितलं अगं काय झालं, माझ्या पतीनं कुठून फळ आणलं होतं म्हणे आणि ते फळ मला खाण्याकरता दिलं. त्यानं मला गर्भधारणा होणार होती, आम्हाला बाळ होणार होतं, पण ते फळ मी फेकून दिलं म्हणे अंगणामध्ये. पण आता मला असं वाटतंय, आता मला अशी भीती वाटायला लागलेली आहे की जर हे घरी आले तर त्यांना मी काय सांगू? त्यांना तर मला फळ खाल्लंच सांगावं लागेल, मी फेकून दिलं असं थोडं सांगू शकणार. मग तिनं बहिणीनं सांगितलं म्हणे ठीक आहे ना, खाल्लं म्हणून सांग फळ. अगं हो ते ठीक आहे, पण पुढचं काय? फळ खाल्लं म्हणेन मी, पण मला गर्भधारणा होणार होती त्याचं काय? त्या धुंदुलीच्या बहिणीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला महाराज, एक विचार आला. तिनं सांगितलं म्हणे हे पहा,
मी सांगतो मी जसं सांगते तसं तू केलंस ना तर तुझंही कल्याण होईल आणि माझंही कल्याण होईल. मी सांगते तसं कर. काय करायचं तिने सांगितलं, हे पहा तू फळ तर खाल्लेलं नाहीस ना, म्हणे फळ खाल्लेलं नाही. तुला त्या फळाच्या माध्यमातून गर्भधारणा होणार होती, हो म्हणे गर्भधारणा होणार होती. जर तुझा पती आला तर तुझ्या पतीला सांगून टाक की हे फळ मी खाल्लेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तू गर्भवती असण्याचं फक्त नाटक कर म्हणे. आणि 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर ते बाळ ज्या वेळेला जन्माला यायचंय ना त्यावेळेला माझ्याकडे एक प्लॅन असा आहे, माझ्याकडे एक अशी योजना आहे की आत्ता या वेळेमध्ये या काळामध्ये मी गर्भवती आहे. 9 महिने 9 दिवसांच्या नंतर मीही प्रसूतीला प्राप्त होणार आहे. मला जो मुलगा होईल, मला जी संतती होईल ती माझी संतती, तो माझा मुलगा मी तुला देऊन टाकेन. आणि त्याच्या बदल्यामध्ये तू मला काही पैसे दे. म्हणजे जगातली ही पहिली आई आहे की पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्या स्वतःच्या मुलाला तिने विकलं म्हणायचं. मुलाच्या मोबदल्यामध्ये मला पैसे दे. तिला ती योजना पटली आणि काही दिवस तिने तशा प्रकारचं नाटकही केलं. चिंध्या भरोनिया वाढविले पोट, चिंध्या भरोनिया वाढविले पोट, म्हणा सर्वांनी. चिंध्या भरोनिया वाढविले पोट, चिंध्या भरोनिया वाढविले पोट, चिंध्या भरोनिया वाढविले पोट, चिंध्या भरोनिया वाढविले पोट. गर्भार बोभाट जना माझी, गर्भार बोभाट जना माझी, चिंध्या भरोनिया वाढविले पोट, चिंध्या भरोनिया